कचोरी कशी असावी? खमंग, खस्ता, खुसखुशीत. किती ख आले? मोजले ना? तर अशीच खमंग, खस्ता, खुसखुशीत मुगाची कचोरी आज आपण करणार आहोत. आणि आज मी यामध्ये भरपूर टिप्स सांगणार आहे. म्हणजेच ही जी कचोरी आहे ती फुगणार कशी? त्यानंतर ती बराच वेळपर्यंत मस्त अशी खस्ता आणि खमंग कशी राहणार? त्याचा मसाला कसा करायचा? किंवा ही कचोरी आपल्याला जर स्टोअर करायची असेल तर ती पण कशी करायची? तर या सगळ्या टिप्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली ही अगदी साधी सोपी रेसिपी करायला सुरुवात करूया. मुगाची कचोरी करायची म्हटलं तर सर्वात आधी आपल्याला मूग भिजत घालावे लागतात. तर मी इथे 1 कप मूग 1 तास आधी भिजत घातले होते. मूग भिजायला जास्त वेळ लागत नाही, मुगाची डाळ पटकन भिजते. तर इथे मी 1 तास भिजत घातलेली आहे. जर तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर तुम्ही 2 तास 3 तास घातली तरीही चालेल. ही डाळ भिजत घालताना मी त्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलं. त्यानंतर यामध्ये पाणी घालून 1 तास ठेवलेलं आहे. आता इथे 1 तास झालेला आहे आणि यामधलं मी जे पाणी होतं ते काढून घेतलं आणि दुसरं पाणी यामध्ये घातलेलं आहे. आणि आता ही डाळ थोडीशी निथळून आपण या मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊ आणि छान बारीक दळून घेऊ. खूप बारीक पण दळायची नाहीये किंवा अशी अख्खी डाळ पण ठेवायची नाहीये. बारीकपेक्षा थोडीशी जाड दळली तरीही चालेल. हे बघा या पद्धतीची. आता या पद्धतीनेच मी सगळी डाळ दळून घेते. आता आपली सगळी डाळ दळून झालेली आहे. आता आपण या कचोरीचा मसाला तयार करून घेऊ. तर सर्वात आधी मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा आपण जिरे घालू. जिरे थोडे फुलले की यामध्ये 1 टेबलस्पून बडीशेप घालू. हे दोन्ही पण 30 सेकंद परतवू. त्यानंतर 2 टेबलस्पून मी धणे घातलेले आहे. हे धणे मी थोडेसे क्रश करून घेतले, म्हणजेच वाटून घेतले. त्यानंतर 3 मिरच्या मी अशा बारीक चिरून घातल्या. आता हे आपण अगदी 30 सेकंद परतवून घेऊ. आता यामध्ये आपण 3 टेबलस्पून बेसन घालू आणि हे पण बेसन छान परतवून घ्यायचं आहे. तर या बेसनला मस्त खमंग सुगंध येतपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनिटं आपण अगदी कमी गॅसवरती आपण हे बेसन परतवून घेऊ. त्यानंतर इथे माझं हिंग घालायचं राहिलं, तर सुरुवातीला तुम्ही तेलामध्ये जिरं घालता तेव्हाच हिंग पण घालून घेऊ शकता. मी विसरली तर मी आत्ता घातलेलं आहे. तर पाव चमचा हिंग पण यामध्ये घालू. आता बेसन 2 ते 3 मिनिटं छान भाजून झालेलं आहे. आता सगळे यामध्ये मसाले घालून घेऊ. जसं हळद आहे, तिखट आहे, मीठ आहे, हे सगळं घालून घेऊ. चवीपुरतं घालायचं आहे. तिखट आपण जसं मिरची पण घातलेली आहे, तर मी इथे 1.5 टेबलस्पून तिखट घेतलं आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. हे सगळं मिक्स करू आणि 30 सेकंद परतवून घेऊ. इथे 30 सेकंद झालेली आहे. मसाले पण जळू द्यायचे नाहीये, जास्त वेळ आपल्याला इथे परतवायचं नाहीये. आता हे आपण यामध्ये जी डाळ वाटलेली आहे ती घालून घेऊ. संपूर्ण डाळ आपण घालून घेतलेली आहे आणि आता याला छान परतवायचं आहे. तर मी इथे 10 ते 15 मिनिटं याला परतवून घेणार आहे. जोपर्यंत आपली डाळ छान मोकळी होत नाही आणि भाजून भाजून अगदी मस्त ही मोकळी होते तोपर्यंत आपल्याला हे परतवायचं. तर अगदी मीडियम गॅसवर किंवा लो टू मीडियम गॅसवर तर तुम्हाला ही 10 मिनिटं परतवून घ्यायची आहे. क्वांटिटी कमी असेल तर वेळ कमी लागू शकतो. आणि आता ही कचोरी मी 4 ते 5 लोकांसाठी केलेली आहे. आणि हा मसाला बनवताना नॉनस्टिक कढई घ्या, कारण ही जी डाळ आहे ती चिटकते आणि जर स्टीलची कढई वगैरे असेल आणि त्याच्यामध्ये आपण हे बनवलेलं असेल तर चिटकण्याची शक्यता जास्त असते आणि बरंचसं वाया जाऊ शकतं. त्यामुळे नॉनस्टिकची कढई घ्या, म्हणजे पटकन हे निघतं आणि छान आपली डाळ मोकळी भाजली जाते. हे बघा 10 मिनिटं झालेली आहे आणि आपली डाळ छान मोकळी अशी झालेली आहे. मस्त खमंग अशी भाजून झालेलं आहे. यामध्ये मी थोडीशी साखर घालून घेतली. त्यानंतर थोडासा गरम मसाला घालायचा, अगदी 1 चमचा. आता मी सुरुवातीला कुठलेच खडे मसाले वापरले नाहीये, त्याच्यामुळे मी इथे गरम मसाला घालत आहे. पण जर तुम्ही सुरुवातीला काही खडे मसाले वापरत असाल, जसं आपण यामध्ये लवंग वापरू शकतो, त्यानंतर थोडीशी दालचिनी पण वापरू शकतो, थोडे मिरे पण आपण वापरू शकतो. ह्यांचं थोडंसं बारीक क्रश करून घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचं. पण मी मसाले काहीच घातले नाहीये, तर सगळ्यात शेवटी मी थोडासा गरम मसाला घातला. त्यानंतर थोडंसं लिंबू पिळायचं आहे आपल्याला. इथे अर्धा लिंबू पिळलेला आहे.
थोडी कोथिंबीर घातली आणि आता हे छान मिक्स करून घेऊ आणि आपला हा कचोरीचा मसाला तयार आहे. आता हे बाजूला ठेवून देऊ आणि थंड होऊ देऊ. तोपर्यंत आपण आपल्या कचोरीचं आवरण तयार करायला घेऊ. त्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ. त्यानंतर आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे. तर मी इथे 3 टेबलस्पून तूप घातलेलं आहे आणि हे थंड तूप आहे, फक्त वितळलेलं तूप घातलेलं आहे आणि तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल पण वापरू शकता, पण आपल्याला थंड तेल किंवा थंड तूप वापरायचं आहे. इथे सगळ्यात महत्त्वाची टिप, जर तुम्ही थंड तूप घातलेलं असेल किंवा थंड तेल घातलेलं असेल तर आपली कचोरी किंवा कुठलाही होणारा पदार्थ हा खुसखुशीत होतो किंवा खस्ता होतो. पण जर तुम्ही गरम तेल किंवा गरम तूप असं मोहन घातलेलं असेल तर आपला जो पदार्थ आहे किंवा ही आपली कचोरी आहे ती कडक होणार किंवा कुरकुरीत होणार. तर तुम्हाला तो पदार्थ कसा करायचा आहे, कुरकुरीत करायचा आहे का खुसखुशीत करायचा आहे, त्याप्रमाणे तेल किंवा तूप घालायचंय. आता हे संपूर्ण तूप आपण या पिठाला छान चोळून चोळून लावायचं आहे, म्हणजे संपूर्ण पिठाला आपलं हे तूप किंवा तेल लागलं पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला नॉर्मल पाण्याने हे भिजवून घ्यायचं आहे. भिजवताना अतिशय कडक पण भिजवू नये किंवा अतिशय पातळ किंवा असं मऊ भिजवू नये. मीडियम म्हणजे कडकपेक्षा थोडंसं जास्त असं मऊ असं भिजवायचं आहे. तर मी कसं भिजवायचं हे दाखवते. हे बघा, या पद्धतीचं आपलं पीठ झालं पाहिजे. मस्त कडकपेक्षा थोडंसं मी सॉफ्ट मळून घेतलेलं आहे. आता याला आपण रेस्ट करायला ठेवू आणि 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवू. 10-15 मिनिटं झालेली आहे आणि आता आपण परत एकदा याला मळून घेऊ आणि आता या पद्धतीचे याचे गोळे तयार करू. तर इथे लिंबापेक्षा थोडा मोठा गोळा घेतला, तो छान गोल करून घेतला आणि आता याला आपण लाटून घेतला. हे बघा, इतकं लाटून घ्यायचं म्हणजे आपल्याला जेवढी कचोरी करायची आहे तेवढा आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे. कचोरी करताना अतिशय पातळ लाटू नये, कारण मसाला बाहेर येईल आणि जर जाड लाटलेलं असेल तर ती आतून शिजणार नाही. हे बघा, या पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे, जसं आपण पराठा वगैरे भरतो त्या पद्धतीने, स्टफ पराठा असतो त्या पद्धतीचा. तर एक्स्ट्रा जर काही असेल तर तो काढून पण घेऊ शकता किंवा असंच बंद करून घेतलं तरी चालेल आणि आता त्याला लाटून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनेच मी सगळ्या कचोऱ्या तयार करून घेते आणि हलक्या हाताने लाटायचं, पीठ वगैरे आपल्याला लावायची गरज नाही. आता कचोरी करायचं म्हटलं ना तर ती कधी कधी तेलामध्ये फुटते किंवा जे आपण पॅक केलेलं असतं तर ते जिथे पॅक केलेलं असतं तिथे फुटते. तर यासाठी मी तुम्हाला एक खास टिप देते. जेव्हा आपण तेलामध्ये ही कचोरी सोडतो तर जी आपण बंद केलेली बाजू आहे ती खाली ठेवायची आणि जी ऑलरेडी पॅक असेल तर ती वरती ठेवायची. म्हणजे जर ती आतमध्ये तेलामध्ये असेल तर ती फुटत नाही, पण जर ती तुम्ही वरच्या साईडला ठेवली तर तिथून एअर फॉर्म होते आणि ती तिथून सुटते, जिथून आपण पॅक केलेलं असतं तिथून सुटते आणि कचोरी तेलामध्ये फुटते आणि सगळं तेल आपलं खराब होतं, कारण सगळा मसाला तो तेलामध्ये जातो. तर इथे ही खास टिप नक्की लक्षात ठेवा. आता मी सगळ्या कचोऱ्या या पद्धतीनेच तेलामध्ये तळून घेत आहे. त्यानंतर टिप नंबर किती आहे मलाही लक्षात नाही, पण भरपूर टिप्स मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. तर पुढची टिप ही आहे की जेव्हा आपण कचोरी तळतो तेव्हा तेल जे आहे ते अतिशय थंड असायला पाहिजे. अतिशय गरम तेलामध्ये आपण कचोरी सोडायची नाहीये. कमी तेलामध्ये म्हणजे कमी गरम तेलामध्ये जेव्हा आपण कचोरी सोडतो तर ती थोड्या वेळात आपोआपच फुगते आणि ती वर येते. तर तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. जर कचोरी करताना आपल्याला असं वाटत असेल की आपल्या कचोरीला असे बबल्स यायला नको, तर तेलाचं टेम्परेचर हे अतिशय कमी असायला पाहिजे. म्हणजे तेल एकदा आपलं मीडियम गरम असायला पाहिजे, तेव्हा पण असा धूर निघतपर्यंत किंवा कडकडीत गरम नको, अगदी नॉर्मल गरम असावं आणि त्यानंतर आपल्याला या कचोऱ्या यामध्ये सोडायच्या आहे. तर लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला या सगळ्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे. तर मी या पद्धतीने सगळ्या कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असा लाईट गोल्डन रंग आपल्या या कचोरींना आलेला आहे. अजिबात अनइव्हन नाहीये किंवा डार्क झालेल्या नाहीये. मस्त मी कमी गॅसवरती, लो टू मीडियम गॅसवरती या सगळ्या कचोऱ्या
तळून घेतलेले आहे. सोबत मी मिरची तळून घेतलेली आहे. आता आम्हाला कचोरी सोबत मिरची आवडते. त्यानंतर आता एक कचोरी मी मस्त अशी चाट प्रमाणे करून घेणार आहे. तर ही कचोरी तुम्ही गरम गरम पण एन्जॉय करू शकता आणि चाट प्रमाणे पण एन्जॉय करू शकता. तर मी थोडीशी ही अशी फोडून घेतली. आता यामध्ये आपल्याला सगळे मस्त चाटचे जे जिन्नस असतात ते घालायचे आहे. तर सर्वात आधी मी इथे फेटलेलं दही, ज्यामध्ये मी मीठ आणि साखर घालून घेतलेली आहे, ते घालून घेऊ. त्यानंतर माझ्याकडे इथे चिंच खजुराची गोड चटणी आहे, ती घालू. वरून थोडासा चाट मसाला घालू. त्यानंतर मस्त बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे यावर घालू. डाळिंबाचे दाणे ऑप्शनल आहे, छान दिसावं म्हणून मी घालते. त्यानंतर बारीक शेव आणि अजून वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि आपली ही कचोरी चाट खायला रेडी आहे. तर आज मी ही भरपूर टिप्ससह मुगाची कचोरीची रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कशी गरम खायला आवडते की अशी थंड कचोरी चाट करून खायला आवडते हे पण कमेंट करून नक्की सांगा. ही आजची आपली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही अजूनपर्यंत नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय.